आणि आता महत्त्वाची बातमी आहे रोजगारासंदर्भातली। राज्यात सत्तेवर आलेल्या महायुती सरकारनं 2022 मध्ये 75,000 शासकीय पदांची घोषणा केली होती, पण अद्याप या घोषणेची पूर्तता झालेली दिसत नाहीये। आधी लोकसभा निवडणुकांमुळे आचारसंहिता लागली आणि आता विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यानं मेगा भरती रखडली आहे। सरकारमध्ये जवळपास 2.25 लाख पदं ही रिक्त आहेत। सरकारनं 2022 मध्ये यातील 75,000 पदं ही 15 ऑगस्ट 2023 पर्यंत भरण्याची घोषणा केली होती। मात्र त्या दृष्टीनं भरतीचा ठोस आणि जलद कार्यक्रम काही राबवण्याची आवश्यकता असतानाच शासनाच्या विविध विभागांनी घातलेल्या घोळामुळे 15 ऑगस्ट 2023 ची ही डेडलाईन उलटून गेली। 11 महिने होत आलेत, मात्र तरी सुद्धा अजूनही ही घोषणा काही पूर्ण होऊ शकली नाहीये। यात शासनाच्या 15 विभागाच्या भरतीच्या जाहिरातीच अजून प्रसिद्ध झाल्या नाहीयेत। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, तब्बल आपण 11 महिने उलटून गेलेले आहेत। अंतर्गत घोळ तर आहेच आहे, पण त्याबरोबरीनं शासकीय उदासीनता यामागे मुख्य कारण आहे असं म्हणायचं का, की नेमकी काय कारणं तुम्हाला जाणवत आहेत? नाही, 3 प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात। ज्या वेळेला 75,000 नोकर भरती महाराष्ट्रात घोषित झाली त्यावेळेला आस्थापनेतली 2-2.25 लाख पदं रिक्त आहेत आणि त्यामुळे शासकीय आस्थापना सुद्धा अडचणीत आलेल्या आहेत, काम वेगानं होत नाहीत असं लक्षात आलं होतं। आणि महाराष्ट्रामध्ये तरुण मुलांचा जो रोष या महायुती सरकारच्या विरोधामध्ये आत्ताच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये व्यक्त झाला, तसाच तो देश पातळीवरती पण व्यक्त झाला। म्हणजे बिहारमध्ये तातडीनं लगेचच नोकर भरतीच्या जाहिराती निघाल्या, उत्तर प्रदेशमध्ये निघाल्या आणि महाराष्ट्रामध्ये आधी पेपर फुटी झाली, तलाट्यांचे पेपर फुटले, ग्रामसेवक पदाचे पेपर फुटले, पोलीस भरती झाली, पण पोलीस भरतीचे सुद्धा सकल असे एकदम इतक्या लोकांना नोकरी लागलेली आहे असं झालं। आणि त्यामुळे गेली 5-6 महिने सातत्यानं 3 प्रश्न विचारले जात आहेत। जी 75,000 पदांची भरती घोषित केलेली होती ती प्रत्यक्षात होणार कधी? वेगवेगळ्या आचारसंहितेमध्ये ती रोखली गेलेली आहे। आणि आता निवडणूक निकाल आल्यानंतर जे उत्तर भारतातल्या राज्यांनी केलं तसं काही आपण करणार आहोत का, की तातडीनं आता ही नोकर भरती आपल्याला हातात घ्यायची आहे आणि ती विशिष्ट कालमर्यादेमध्ये पूर्ण करायची आहे। तिसरा महत्वाचा मुद्दा, आज जिल्हा परिषदेच्या नोकर भरती संदर्भातली प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ती प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे। पेसा म्हणजे विदर्भातले जे पूर्व विदर्भातले जे जिल्हे आहेत ते जिल्हे वगळून। परंतु एक महत्वाची गोष्ट अशी घडली होती की या सगळ्या नोकर भरती प्रक्रियेदरम्यान काही पदं ही कंत्राटी भरली जाणार होती आणि त्याच्या जाहिराती आल्या। त्या आल्यानंतर जयंत पाटील असतील, रोहित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, काँग्रेसचे नेते असतील, या सगळ्यांनी सरकारला धारेवरती धरलं होतं आणि विचारलं होतं की कंत्राटी नोकर भरती कशासाठी करताय। आणि त्यावेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहाच्या पटलावर सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये इथून पुढे कंत्राटी नोकर भरती होणार नाही। प्रत्यक्षामध्ये 75,000 नोकर भरती सुरू असताना दुसरीकडे कंत्राटी नोकर भरतीच्या जाहिरातीमध्ये मात्र निघतायत। त्यामुळे 3 प्रश्न तेच आहेत की जी दीर्घकाळ रखडलेली नोकर भरती आहे ती केव्हा होणार? उत्तर भारतातल्या राज्यांनी ज्या पद्धतीने आता तत्परता दाखवली की तरुण आपल्या विरोधात जात आहेत, तर त्या तरुणांचा रोष कमी करण्यासाठी तरी तातडीनं नोकर भरती करू, कारण तिथे पण तुम्हाला 2-3 महिन्याचा स्पॅन आहे। आणि तिसरं महत्वाचं, कंत्राटी नोकर भरती महाराष्ट्रात होणार नाही असं सांगितल्यानंतर सुद्धा कंत्राटी नोकर भरतीच्या जाहिराती का निघतायत? आणि त्याहून महत्वाचं, महायुतीला ज्या पद्धतीचा फटका बसलाय त्यानंतर तरी महाराष्ट्रातल्या तरुणांचा रोष कमी करण्यासाठी सरकार काही पावलं उचलणार आहे का जैसेच तेच असणार आहे? अगदी राहुल, हेच महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत। पण सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या वेळखाऊ धोरणामुळे, भिजत घोंगड्यामुळे अनेकांची वय उलटून जातात। हा आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आवासून समोर उभा असतो। अशा वेळेला सरकार काही अगदी नियोजनबद्ध आणि काटेकोर ह्या सगळ्यावरती एक धडा म्हणून तरी किमान येत्या काळामध्ये काही निर्णय घेणार आहे का? काही मंत्र्यांशी तुमचं बोलणं झालंय का? पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न आला होता प्रज्ञा, तू आता जो विचारला असतो, कारण दीर्घकाळ नोकर भरती रखडल्यामुळे अनेकांची वय निघून गेली। रिझर्व्ह कॅटेगरीतल्या तरुणांना सुद्धा हा प्रश्न सामोरे आला आणि त्यानंतर विशिष्ट काळासाठी ती वयोमर्यादा शिथिल करू असं सरकारनं सांगितलं आणि तशा पद्धतीचा GR पण काढला। आता तरुणांचं जे फ्रस्ट्रेशन आहे ना ते हेच आहे। पुण्यामध्ये इतक्या मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यातनं आलेली मुलं रात्रीचा दिवस करतायत, अभ्यास करतायत, कधी MPSCचे पेपर फुटतात, कधी तलाठी भरतीची प्रक्रिया रखडली जाते। आता ही रखडलेली प्रक्रिया जी आहे ना ती आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांची मुलं आहेत, ही गोरगरीब घरातली मुलं आहेत ज्यांना सरकारी नोकरी हवी आहे, त्यांना आर्थिकदृष्ट्या फटका तर बसतोच, पण त्यांची वय निघून जातात, अनेकांची लग्न झालेली नाहीये, मुलींची पण तीच स्थिती आहे। मग अशा वेळेला एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून सरकारनं मधल्या काळामध्ये जे काही 4-5 महिन्याचा जो स्पॅन होता तो वाढवला, पण एकूण सरकारी धोरण म्हणून असं करणं शक्य नाहीये, ते कायद्याच्या कचाट्यात अडकणार आहे। साधा उपाय एवढाच आहे
की जी काही नोकर भरती तुम्हाला करायची आहे आणि ती खरीच करायची आहे का? कारण आधीच्या सरकारनं पण काही केलेलं नव्हतं महाराष्ट्राला. त्यांनी फक्त सांगितलं की आम्ही नोकर भरती करू. मी उद्धव ठाकरे सरकारचं बोलतोय कारण त्या काळात कोविड होता. हो. नंतरच्या सरकारने तर फक्त अर्ज भरून घेतले आणि त्या अर्जाचे सुद्धा 40-45 लाख रुपये सरकारकडे पडलेले आहेत. साधी गोष्ट आहे की तुम्हाला जो 4 महिन्याचा स्पॅन आहे त्या स्पॅनमध्ये 2 महिने ठरवून जर तुम्ही आरक्षणासंदर्भात काही तातडीनं पावले उचलू शकता, ज्याचं स्वागत महाराष्ट्राने केलं, तसं काही करणार आहात का? आणि महाराष्ट्रातल्या मुलांच्या मनातलं जे फ्रस्ट्रेशन आहे ते कमी करणार आहात का? किमान काही पातळीवरती तरी ती भरती प्रक्रिया सुरू करून निवडणूक झाल्यानंतर ज्यांची कोणाची निवड झालेली आहे त्यांना पदं मिळतील, त्यांना नोकरीत स्थान मिळेल, एवढं जरी आशुर आपण करू शकलो तर अनेक गोरगरिबांच्या घरातल्या मुलांना जे फ्रस्ट्रेशन आलेलं ते कमी होईल. कुठलेही नियम शिथिल करणं प्रज्ञा आपल्याला तुला आणि मला जसं वाटतं तसं शक्य नाहीये, कारण ते कायद्याच्या कचाट्यात जाऊन अडकतच पुढे जाऊन. बरोबर. नाही, मात्र सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की साधारण 2 ते 2.5 महिन्यांचाच कालावधी राहिलेला आहे. आचारसंहिता पुन्हा लागू होणार आहे आणि आत्ताची चालू आहे. तर तो मधला जो स्पॅन आहे तो सरकारसाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि हाच काळ साधून म्हणजे आत्ता एक प्रकारे म्हणतो आपण की मागच्या शेष पुढचा शहाणा या उक्तीचा अवलंब करून काही शहाणपण हे जर सरकारनं दाखवलं तर कदाचित अनेक गोरगरिबांचं कल्याण होऊ शकेल. त्या दृष्टीनं काही पावलं उचलण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचं तरी किमान काही कळतंय का? ते मी आज जे म्हणालो की जिल्हा परिषदांच्या जे नोकर भरती रखडलेली होती त्याला ऑनलाईन त्यांनी भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे आज, आणि ते पेसा क्षेत्र वगळून. पण पूर्वी काय झालं होतं की जे आरोप झाले म्हणजे महाविकास आघाडीच्या काळामध्ये पण जे पेपरफुटी झाली, तर त्यानंतर एकत्रित पद्धतीने नोकर भरती करावी का, एमपीएससी कडे ते द्यावी का, अशा पद्धतीच्या चर्चा झाल्या. म्हणजे जिल्हा निवड समिती जी आहे ती जिल्हा निवड समिती कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी चुकीच्या गोष्टी घडतात असं आल्यानंतर मग ते एकत्रितपणे करायचं, नवीन एजन्सी घ्यायची वगैरे असं ठरलं आणि त्यात बराच काळ उलटून गेला. आता तंत्रज्ञान तुमच्याकडे एवढं चांगलं आहे. मधल्या काळामध्ये टाटा कन्सल्टन्सी सारख्या संस्थेला सरकारनं इन्व्हॉल्व्ह केलं, पण दुर्दैवाने टाटा कन्सल्टन्सीमध्ये पण नको त्या गोष्टी घडल्या, अगदी 100 कोटीपर्यंतचे व्यवहार झाले वगैरे असं म्हटलं जातं. आता सरकारच्या हातात एवढंच आहे की ही जी 2-2.5 महिन्याचा कालावधी आहे ना त्याच्यात सगळी भरती प्रक्रिया होणं अशक्य आहे. पण किमान ती भरती प्रक्रिया 70-75% पूर्ण होईल एवढं सरकार निश्चित करू शकतं. कारण सरकारी यंत्रणा ही एरवी अगदी हत्तीसारखी असते, पण तिला जर गती दिली तर ती अगदी चित्त्याच्या स्पीडने पण पळू शकते. हे बघितलंय महाराष्ट्रात. तेवढं निश्चितपणे सरकार करू शकतं. आणि राजकीय प्रज्ञा असा आहे की इतका मोठा पॉलिटिकल सेटबॅक बसल्यानंतर कुठलाही राजकीय नेता, राजकीय जे काही पॉलिटिकल डिस्पेन्सेशन आहे तेवढं तर शहाणपण त्यांनी दाखवायला हवं की किमान महाराष्ट्रातल्या तरुण मुलांना ही आशा जागृत करायला हवी की जे झालं ते झालं, आता असं होणार नाही. 2-2.5 महिन्यामध्ये आम्ही हे प्रयत्न करू आणि जे तरुण परीक्षेच्या दृष्टीने प्रयत्न करतायत त्यांना एक दिलासा देऊ की 2-2.5 महिन्यात ही 70-75% प्रक्रिया पूर्ण होईल, अशी की सरकार कोणाचं जरी आलं तरी त्या 25% प्रक्रियेतनं तुम्हाला नोकरीची संधी आहे. ती पॉलिटिकल विल दाखवणार का? देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर एक मोठं आव्हान असणार आहे, कारण त्यांनीच ती घोषणा केलेली होती आणि त्यांच्यावरती लोकांचा विश्वास होता. अगदी. आणि मुळातच ही राजकीय इच्छाशक्ती जी आहे ती आता कुठेतरी कार्यात व्यस्त झाली पाहिजे आणि कार्यातनं ती दिसायला हवी अशी अपेक्षा व्यक्त करूया. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल.